नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतोय आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये आजचा नवीन जो काय व्हिडिओ आहे तो घेऊन आलेलो आहे आणि या लेक्चर मधून आपण काही निवडक प्रश्नांवरती बोलणार आहोत। तर पहिला प्रश्न तुमच्या पाठीमागे आहे, तर बघा काय आहे। तर इथे काय म्हटलंय की FISM अशा पद्धतीने एक इन्स्टिट्यूट आहे, एक संस्था आहे। कोणती संस्था? FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक 2025। तर आता हे समजून घ्या की FISM ही संस्था काय आहे आणि तिचं थोडक्यात काम काय आहे हे आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, या संस्थेला आपण काय म्हणणार? तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ मॅजिक सोसायटी नावाची ही संस्था आहे आणि जी संस्था काय करते तर मॅजिकच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जादूच्या प्रयोगामध्ये ज्या लोकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा लोकांना अवॉर्ड देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं। आणि ही संस्था कोणता अवॉर्ड देते? तर बेस्ट मॅजिक क्रिएटर अवॉर्ड हा अशा पद्धतीचा एक अवॉर्ड दिला जातो आणि हा अवॉर्ड भारताच्या एका जादूगारला मिळाला आहे, एका मुलीला मिळाला आहे आणि ती महिला भारतातली पहिली महिला ठरली आहे ज्या महिलेला बेस्ट मॅजिक क्रिएटर अवॉर्ड असा अवॉर्ड मिळालेला आहे। तर ती जादूगार कोण आहे? तर बऱ्याच जणांना माहिती आहे की सुहानी शाह नावाची ही महिला आहे आणि सुहानी शाह ही काय करते तर जादूचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करते, ती माइंड रीडिंग करते बघा। आणि या महिलेने सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती स्वतःची जी काय कला आहे ती कला सादर करून लोकांना जादूच्या प्रती जागृत केलेला आहे। लोकांचं माइंड रीडिंग करणारी ही मुलगी आहे, ज्या मुलीला या ठिकाणी काय मिळालं आहे? अवॉर्ड मिळाला आहे। ओके, आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा काय आहे। भारतात राष्ट्रीय ध्वज ठीक आहे, भारतात राष्ट्रीय ध्वज दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, यासाठी थोडंसं आपल्याला इतिहासामध्ये डोकावं लागणार आहे। तर काय झालं होतं माहितीये का की आपला जो काय ध्वज आहे हा ध्वज, या ध्वजामध्ये प्रामुख्याने किती रंग आहेत? तर 3 रंग आहेत। किती रंग आहेत? 3 रंग आहे। वरचा जो आहे हा केशरी असणार आहे, यानंतरचा कोणता आहे तर हा पांढरा असणार आहे, बरोबर, आणि शेवटी काय आहे? हिरवा आहे। तर मित्रांनो लक्षात राहू द्या, यामध्ये एक अशोक चक्र देखील आहे आणि हे लक्षात ठेवा की हा जो ध्वज आहे हा ध्वज प्रामुख्याने 22 जुलै, समजून घ्या 22 जुलै 1947 ला आपल्या संविधान सभेने हा औपचारिकरित्या मान्य केलेला होता। या तारखेला या ध्वजाला मान्यता मिळाली होती। आणि मग एक लक्षात राहू द्या की हा जो आता केशरी रंग आहे हा प्रामुख्याने काय दाखवतो माहितीये का? तर इथे इंडिकेट करतो तो साहस आणि बलिदान। आणि पांढरा हा जो रंग आहे हा काय दाखवतो तर हा रंग सत्य दाखवतो बघा आणि शांती दाखवतो। आणि खाली हा जो हिरवा रंग आहे हा काय इंडिकेट करेल तर हा विश्वास आणि त्याचबरोबर समृद्धता हा इंडिकेट करतो। हे गुण हे रंग इंडिकेट करतात। आणि हा जो प्रामुख्याने हा अशोक चक्र जे आहे हे न्यायाचं आणि काय म्हणू प्रगतीचं ते चिन्ह आहे किंवा प्रतीक आहे, म्हणून हे इथं ठेवलेलं आहे। यामध्ये किती आऱ्या असतात ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही, ठीक आहे? कमेंट करा आणि ह्याचं उत्तर मला द्या। आता त्यानंतर हा जो दिवस आहे हा दिवस 22 जुलै आहे। ही तारीख विचारात घेऊन हा जो दिवस आहे आपण हा दिवस काय म्हणून साजरा करतो तर राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा करतो। मग नेक्स्ट आपला क्वेश्चन काय असणार आहे बघा नंतरचा, तर साऊथ चायना प्रदेशामध्ये म्हणजे साऊथ चायना सी मध्ये म्हणलं तर थोडं बेटर राहील, प्रदेशामध्ये म्हणण्यापेक्षा तिथे समुद्रामध्ये, तर एक वादळ आलेलं आहे ज्या वादळाचं नाव आहे बघा विफा नाव आहे बघा विफा।
आणि हे जे विफा नाव आहे, हे विफा नाव कोणत्या देशाने सुचवलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. अशा प्रकारच्या घटकावरती प्रश्न विचारले जातात आणि ते जे नाव आहे ते थायलंड या देशाने सुचवलेलं आहे. चायना, साऊथ चायना सी जो आहे त्या समुद्रामध्ये प्रामुख्याने हे वादळ आलेलं आहे. आता त्यानंतर आपण बघूयात मित्रांनो, जुलै 2025 या दिवशी काय झालंय बघा. तर या महिन्यामध्ये आत्ताच 2 दिवसापूर्वीच जे आपले उपराष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा आरोग्याच्या कारणावरून कोणी दिला असं म्हणायला येते की आरोग्याच्या कारणावरून माननीय उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांचं नाव काय आहे असं विचारलंय तुम्हाला. सर्वांना याचं उत्तर माहिती आहे, जगदीप धनखड असं त्यांचं नाव आहे. मग तुम्हाला हे पण जाणून घ्यावं लागेल की हे जे जगदीप धनखड होते हे कितवे उपराष्ट्रपती होते, तर ते 14वे उपराष्ट्रपती होते. कितवे उपराष्ट्रपती होते? 14वे उपराष्ट्रपती होते. आणि त्यांनी पदभार कधी स्वीकारला होता, तर ऑगस्ट महिन्यामध्ये स्वीकारला होता. ऑगस्ट 2022 ला त्यांनी ते पदावरती आले होते. आणि ते कधी म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपणार होता, तर ऑगस्ट 2028 ला त्यांचा कार्यकाळ मित्रांनो संपणार होता. आणि त्यानंतर परत की जगदीप धनखड हे जे आहेत यांनी कुणाकडून पदभार स्वीकारला होता, तर त्यांनी यांच्या अगोदर पदावर कोण होतं, तर व्यंकय्या नायडू होते, लक्षात घ्या. आणि यांनी जेव्हा निवडणूक लढवली 2022 ला तेव्हा ते विजयी झाले होते. आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये कोणती महिला होती, तर काँग्रेसच्या नेत्या होत्या त्या. तर त्यांचं नाव काय होतं, तर त्यांचं नाव मार्गारेट होतं बघा, मार्गारेट आल्वा म्हणून, लक्षात राहू द्या. अशा पद्धतीने आता हे ओम बिर्ला कोण आहेत, तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत, सध्या कार्यरत आहेत बघा, लक्षात राहू द्या. ओम बिर्ला हे 2019 ला पण अध्यक्ष होते आणि त्यानंतर देखील अध्यक्ष राहिलेले आहेत, लोकसभेचे अध्यक्ष, लक्षात राहू द्या. आणि आपली लोकसभा कितवी आहे, तर आत्ताची ही लोकसभा 18वी आहे बघा, 18व्या क्रमांकाची लोकसभा आहे. आणि ओम बिर्ला यांना 2दा अध्यक्षपद भूषवता आलं. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, बिर्ला हे जे आहेत ते भाजपाचे नेते आहेत. आणि त्यानंतर बघा एक ऑप्शन राहिलाय, हरिवंश नारायण सिंग हे जे आहेत हे राज्यसभेचे उपसभापती आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा काय आहे, आंतरराष्ट्रीय चंद्रमा दिन किंवा दिवस हा कधी साजरा केला जातो, कोणत्या तारखेला साजरा केला जातो ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो काय झालं होतं, 1969 ला एक मोहीम होती बघा, अपोलो, काय होती, अपोलो 11 मिशन नावाची ही मोहीम होती. आणि या मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीवरून प्रामुख्याने हा पहिलाच प्रयत्न होता. या दिवशी काय झालं होतं, तर या दिवशी मानव हा चंद्रावरती गेला होता. आणि तेव्हा चंद्रावरती गेलेली कोणती व्यक्ती होती, तर त्या व्यक्तीचं नाव बघा नील आर्मस्ट्रॉंग असे आहेत. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. आणि बघा लक्षात ठेवा, आणि ती तारीख कोणती होती, तर 20 जुलै 1969 या दिवशी तो प्रकार घडला होता. आता या नंतरचा पुढचा मुद्दा आपण बघूयात. नंतरचा प्रश्न काय आहे, 2006 मधील मुंबई ट्रेन स्फोट प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालयाने 2025 मध्ये काय निर्णय दिला असं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी एक्सप्लेन व्यवस्थित करू आपण. 2006 ला काय झालं होतं, तर मुंबई या ठिकाणी एक बॉम्बस्फोट झाला होता. तो जो बॉम्बस्फोट आहे तो ट्रेन मध्ये झालेला होता मित्रांनो. आणि हा ट्रेन मध्ये झालेला जो काय बॉम्बस्फोट आहे, या बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने किंवा त्या घटनेवर आधारित काय केलं होतं, तर पोलीस डिपार्टमेंटने 13 लोक ताब्यामध्ये घेतले होते. त्यापैकी 12 लोक जे आहेत ते आरोपी म्हणून मध्ये टाकण्यात आलेले होते. सर्व 12 आरोपी निर्दोष ठरवून शिक्षा त्यांची रद्द केली, आत्ताच रद्द केलेली आहे. परंतु अगोदर त्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं. 2006 पासून ते जेलमध्ये होते आणि यांना मुंबई उच्च न्यायालयाने बाहेर काढलं आहे किंवा
त्यांची शिक्षा रद्द केलेली आहे। तर इथे हे समजून घ्या मित्रांनो, काय या न्यायालयाने काय निर्णय दिला की न्यायालयांचं असं म्हणणं आहे की या व्यक्तींच्या निगडीत किंवा संदर्भात कोणतेही ठोस पुरावे नाही आहेत आणि ठोस पुरावे नसतील तर यांना पुढची जी काय शिक्षा आहे ती शिक्षा देता येणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी निर्णय दिला आणि यांना शिक्षेच्या संदर्भात कमतरता किंवा ती शिक्षा रद्द केली। आता हा निर्णय पुढे सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाऊ शकतो जर आजच्या सरकारने किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी जर आवाज उठवला तर। आता आपण थोडं पुढे जाऊयात। बघा त्यानंतरचा मुद्दा काय आहे, जुलै 2025 मध्ये राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण, ज्याला आपण नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी असं म्हणूयात, आणि या अथॉरिटीचे जे काय अध्यक्ष आहेत ते अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली ते सांगायचं आहे। तर त्या अध्यक्षपदी नितीन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली कधीपासून, तर 1 एप्रिल 2025 पासून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या अगोदर पदावर कोण होतं, तर या अगोदर पदावर अजय भूषण पांडे हे पदभार स्वीकारणारी व्यक्ती होती आणि हे पदावरती होते। हे अध्यक्ष कधीपासून होते, तर हे अध्यक्ष बघा मित्रांनो 1 एप्रिल 2022 पासून ते अध्यक्ष पदावरती होते। आणि हे कधी रिटायर झाले, तर हे झाले बघा 31 मार्च 2025 ला पदावरून त्यांना दूर करण्यात आलं, त्यांचा कालावधी संपला आणि जसं ते दूर झाले तसंच कुणाला पदावरती बसवलं, तर नितीन गुप्ता यांना। आता इथे बघा रविनीत कौर म्हणून आहेत, तर ह्या रविनीत कौर कोण आहेत, तर कार्यकारी अध्यक्ष आहेत बघा, सध्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत याच पदावर अध्यक्ष म्हणून, ठीक आहे। आणि कोणत्या तारखेपासून, तर 1 एप्रिल 2025 पासून। अजय मल्होत्रा हे जे आहेत हे आरबीआयचे बघा आरबीआयचे ते गव्हर्नर आहे, डिसेंबर 2024 पासून ते गव्हर्नर आहेत। कोण, संजय मल्होत्रा आहे। आणि हे कितवे गव्हर्नर आहेत, तर ते 26वे गव्हर्नर आहेत, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। आता यानंतरचा प्रश्न काय आहे बघा की इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसेडर कुणाला करण्यात आलेला आहे, ब्रँड अँबॅसेडर कुणाला करण्यात आलेला आहे, तर हे करण्यात आलेलं आहे युवराज सिंग यांना करण्यात आलेला आहे, युवराज सिंग, बरं का। अशा पद्धतीने हे प्रश्न होते। हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्या ठिकाणी एक्सप्लेनेशनची गरज आहे अशा ठिकाणी मी आवर्जून एक्सप्लेनेशन देतो मित्रांनो। त्यासाठी सर्वांनी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि कमेंट करा। तुम्हाला काही अडचणी आल्यानंतर आम्हाला सांगा, आम्ही त्या पद्धतीने आमच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आम्ही नेहमी बदल करू आणि हा बदल विद्यार्थी विमुख असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहाय्य होईल। आणि या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद।